युतीमध्ये काही गोष्टी मान्य कराव्या लागतात, काही गोष्टी मान्य कराव्या ते करून घेत नाही. परंतु मतदार शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं प्रत्येकाला एक मत, एक मत, एक मत, प्रत्येक जातीला धर्माला अमीर गरीब एक मत. मग आपण ती मतं घालवून आपण कसे काय निवडून येणार आहोत? त्याचा फायदा जो आहे आज विरोधी पक्षाला मिळाला. बरं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथेच झाला का? अख्ख्या भारतात अनेक ठिकाणी झालेलं पाहायला मिळतात. युपी मध्ये झालं, अशाच काहीतरी प्रचार झाला तिकडे. पण युपी मध्ये कोणाला वाटलं तर युपी मध्ये कमी होतील, शक्यच नाही म्हणे. एकदम जे आहेत खाली आले. आणि तिथे जे आहे इंडिया जे आहे म्हणजे पुढे गेले. इंडियाच म्हणायचं ना, काय म्हणायचं? इंडिया अलायन्स. हो, इंडिया काल जिंकली रात्री क्रिकेटमध्ये, पाकिस्तानला हरवलं. बघितलं असेल तटकरेंनी. पण हे इंडिया अलायन्स जे आहे यांच्यामध्ये यांनी जो आहे दिशाभ्रम करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे. आपण हे सुधारणार आहोत का? आपण छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, आपल्याला आपण त्याच मार्गाने जाणार म्हणून सांगतो. ते आपल्या कृतीमध्ये आपल्याला दाखवावं लागेल की आपण या मार्गाने जात आहोत. त्याला तो विश्वास द्यावा लागेल की आमचा मार्ग हा होता ना, बघा आम्ही याच मार्गाने चालतो. ही सगळी मतं आपल्याला घ्यावी लागतील, बरोबर. सर्व धर्माची, सर्व जातीची, सगळ्यांची मतं घ्यावी लागेल. त्यासाठी काम करावं लागेल. मी फारसं काही जास्त बोलणार नाही आहे, थोडंच बोलणार आहे. आता यासाठी जे आहेत, आम्ही म्हटलं बाबा मागच्या वेळेला काहीतरी 80 जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत, अधिक मिळाल्या पाहिजेत. तर एक ताबडतोब